Hello, welcome back. Now, the next method of preparation of alkenes, that is, we call it as hydrogenation or reduction. Hydrogenation or reduction. But here, one care you have to take. One care, very important. That is, it is a controlled hydrogenation. From alkynes you are going to prepare. मग अल्काइन्सचं हायड्रोजनेशन केलं ना, अल्कीन मिळून पुन्हा अल्केन मिळण्याची शक्यता आहे. देअरफॉर व्हॉट यू आर गोइंग टू डू, फर्स्ट यू आर गोइंग टू कॅरी आउट द रिॲक्शन इन अ कंट्रोल्ड मॅनर. मग त्यासाठी अल्काइन्सचं हायड्रोजनेशन करायचं आहे. हायड्रोजनेशन मीन्स रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. You know, redox reactions मध्ये तुम्ही बघितलंय, addition of hydrogen means reduction. Addition of hydrogen means what? Reduction. Now here, hydrogenation of alkynes ह्यामध्ये आपण दोन गोष्टी करू शकतो, 1 and 2, by using Lindlar's catalyst म्हणतात, Lindlar's catalyst. आणि दुसरं जे कॉम्पिटिटिव्ह केमिस्ट्रीमध्ये महत्वाचं आहे, named reaction, that is by Birch reduction. होय ना? लिंडलार्स कॅटलिस्ट न रिॲक्शन करायचं आहे आणि बाय बर्च रिडक्शन न पण रिॲक्शन करायची. मग आता C∼C असं आपण घेतलं सर, बरोबर आहे. अल्काइन घेतला, कुठला तरी अल्काइन घेतला तुम्ही, किंवा मी काय करतो, हा अल्काइन असा मोठा अल्काइन घेतो, तेव्हा R तर अल्काइल ग्रुप आहे. अँड H2 PD घ्यायचं, पॅलाडिनियम, आणि पॅलाडाइज्ड चारकोल म्हणतात, पॅलाडाइज्ड चारकोल. त्या पॅलाडियम वरती चारकोलचा असा लेप लावून, म्हणजे हायड्रोजन त्याच्यावर ॲडेझॉर्ब, AB नव्हे, ॲब नाही, ॲडेझॉर्ब असे चिकटेल आणि मग रिॲक्शन व्हायला मदत होईल. सो हिअर PDC असं म्हणू, PD in C or palladium in BaSO4, Basappa 4, barium sulfate. So that is a Lindlar's catalyst. आणि रिॲक्शन एकच डबल बॉन्ड ब्रेक करून, सिंगल ह्या बॉन्ड ब्रेक करून रिॲक्शन थांबावं. देअरफॉर इट इज poisoned by क्युनोलिन नावाच्या कंपाऊंडनं पॉइझन करायचं. पॉइझन म्हणजे रिॲक्शन एका लेवलला जाऊन थांबवायचं, कॅटलाइज नाही करायचं. त्याला म्हणायचं कॅटालिस्ट पॉइझन वी कॉल इट एज. काही वेळा सल्फर इन क्युनोलाइन असं पण घेतात. म्हणजे रिॲक्शन हा हायड्रोजन आहे ना, कसा ऍड होतो माहिती तुम्हाला? हायड्रोजन गेट्स ऍडेड इन सिस मॅनर. सिस म्हणजे एका साईड. फॉर एक्झाम्पल ही आपण C∼C R आणि R इकडे लिहिलो तर H आणि H ह्या साईडला, एकाच साईडला सिस. टू वन साइड इट इज सिस, टू अपोजिट साइड इट इज ट्रान्स. सो इन दिस वे वी गेट व्हॉट यू गेट अल्किन्स बाय कंट्रोल्ड रिडक्शन. अनकंट्रोल्ड मॅनरमध्ये झालं तर काय होईल, तुम्हाला सॅबॅटियर सँडरसन्स रिॲक्शन मिळेल, म्हणजे अल्केन्स मिळतील. आपल्याला अल्केन नाही तयार करायचं, अल्किन्स तयार करायचे. गेटिंग दिस? ओके. नाउ नेक्स्ट वन, बर्च रिडक्शन म्हणजे काय? ट्रान्स ॲडिशन होतं, ट्रान्स. फॉर एक्झाम्पल हेच तुम्ही C∼C घेतला आणि सर इथे तुम्ही एक कंपाऊंड घेतलाय बरं का. Here you have taken suppose here same R and R you have taken, है ना, बरोबर आहे. तर H2 you have added sodium in ammonia, liquid ammonia असं हे केलेलं आहे. Are you getting or no? Sodium in ammonia, that is catalyst for Birch reduction. ते नेहमी ट्रान्स रिडक्शन होतं. बर्च रिडक्शन मध्ये ट्रान्स होतं, म्हणजे हायड्रोजन तुम्हाला अशा अपोजिट साईडला दिसेल, ट्रान्स पोझिशनला दिसते.
So this is C double bond C. Here we are putting R. Here we are putting R. Here we are having H. Here we are having H. This is called as the Birch reduction. What it is? Birch reduction. From Birch reduction also you are going to get this alkenes. Are you getting? Very nice. You are preparing alkenes from what? Alkynes. Controlled manner. In a controlled manner you are doing. First you did elimination reaction. Elimination reactions from alkyl halides. त्याला आपण डी म्हणजे रिमूव्हल, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हटलं. त्यानंतर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल केलं अँड देअर वी यूज द सेडझेप्स रूल. सेडझेप्स रूल आपण यूज केला. आर यू गेटिंग ऑर नो? सेडझेप्स रूल मध्ये मोर सबस्टिट्यूटेड कार्बन गेट्स द डबल बॉन्ड असं बोललो मी. मोर सबस्टिट्यूटेड कार्बनलाच का डबल बॉन्ड मिळतो? कारण दॅट इज मोर स्टेबल. वाय इट इज मोर स्टेबल? Because it is having more hyperconjugating structures. More hyperconjugating structures. Did you get this? Yes. So, in this way, you did. आता ह्याच्यामध्ये साधा पार्ट म्हणजे हे आता आपण इथाईन घेतला म्हणजे इथाईन घेतला. तर ते सगळेच हायड्रोजन असल्यामुळे आपल्याला कळत नाही कुठला ट्रान्सला आहे कुठला सिसला आहे. तरी देखील मी तुम्हाला म्हणतो हे असं गडद लिहूया. हे एच ठीक आहे. हे एच हे जे डार्कंड आहे डार्कंड हे सिस ऍडिशन म्हणजे सिस ऍडिशन. आणि हे बर्च रिडक्शन केलं ना त्याला ट्रान्स ऍडिशन होतं. ट्रान्स ऍडिशन. समजा इथं पण तुम्ही हायड्रोजनच ठेवला. दिस इज इथाईन. बरोबर आहे. इथं पण हायड्रोजन असं ट्रान्सपोजिशन. दिस इज बर्च रिडक्शन अँड दिस इज विच रिडक्शन फ्रॉम लिंडलार्स कॅटलिस्ट है ना. सिस आणि हे ट्रान्स. ॲग्रीड. हे कॉम्पिटेटिव्ह मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. तर तुम्हाला अजून एक जो एक्स्ट्रा जेई मेन्स साठी पर्टिक्युलरली रिॲक्शन आहे आपल्या सीबीएसई मध्ये ही कव्हर केलेला नाही आहे. तो रिॲक्शन तुम्ही होमवर्क म्हणून करायचा आहे. कोप इलिमिनेशन म्हणजे काय लिहून आणायचं. कोप इलिमिनेशन सर्च करून आणायचं. कोप इलिमिनेशन. व्हॉट इट इज? कोप इलिमिनेशन. आणि दुसरं एक हॉफमन्स इलिमिनेशन पण मिळतं आपल्याला. कोप्स इलिमिनेशन आणि हॉफमन्स इलिमिनेशन. देयर इज कोप्स इलिमिनेशन एक आहे आणि हॉफमन्स इलिमिनेशन. हे प्युअरली मेन्सचे एक्स्ट्रा रिॲक्शन्स आहेत. प्युअरली जेई मेन्सचे एक्स्ट्रा रिॲक्शन आहे. और नीटसाठी देखील ते रिॲक्शन महत्त्वाचे ठरू शकतो. ठीक आहे. ऑल राईट. नाव फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ पर्टिक्युलरली हायड्रोकार्बन्स अल्केन्स आणि अल्किन्स मध्ये काय. अल्केनचं पण सांगायला लावलोय आणि अल्किनचं पण तुम्हाला होमवर्क करा म्हणून सांगितलेलं आहे ना. राईट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स, राईट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स, राईट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. बट व्हॉट इज द मोस्ट कॉमन थिंग इन ऑल? कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं फिजिकल प्रॉपर्टी लिहायचं असेल तर जनरल गोष्टी काही कॉमन राहतात. कसं की सुरुवातीचे जे मेंबर्स आहेत कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3 असणारे दोज आर गॅसेस. हायर मेंबर्स आर लिक्विड आणि स्टील हायर मेंबर्स आर सॉलिड्स ॲट रूम टेम्परेचर. बरोबर आहे. हे एक आपण घेऊ शकतो. बरोबर. त्यानंतर बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट. बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंटसाठी काय करता येईल? बिफोर वी गो टू बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉईंट वी शुड सी द सॉल्युबिलिटी. पहिल्यांदा तुम्ही काय म्हणताय फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये नेहमी स्टेट मेन्शन करायचं. सॉलिड लिक्विड गॅसेस काय. दुसरं मेन्शन करायचं सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटीसाठी एक लॉ तुम्ही वापरा. लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजे काय एकसारखे पदार्थ विरघळतात. म्हणजे ऑर्गॅनिकचे ऑर्गॅनिकमध्येच विरघळतात.
तो ऑर्गॅनिक. आता अल्केन, अल्कीन, अल्काइन जनरली दे आर immiscible or less soluble in water. Immiscible or less soluble in water. So generally organic compounds are immiscible or less soluble in water, but readily soluble, पटकन चटकन soluble कशामध्ये? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये चटकन पटकन सॉल्युबल आहे. समजलं? म्हणून लाईक डिझॉल्व्स लाईक, एकसारखे पदार्थांमध्ये विरघळतात. ठीक आहे ना? त्यानंतर असं एक थर्ड बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट बद्दल रूल आहे की जनरली मॉलिक्युलर वेट वाढला, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट वाढतं. जनरली मॉलिक्युलर वेट वाढला, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. जनरली बॉइलिंग पॉइंट वाढला, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीजिंग. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीजिंग. आर यू गेटिंग दिस? मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीजिंग. इज दॅट क्लिअर टू यू? ओके. म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढला, मॉलिक्युलर मास वाढला, मॉलिक्युलर वेट वाढलं तर काय होणार? मॉलिक्युलर वेट वाढल्यानंतर काय होणार? व्हॉट हॅपन्स वेन मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस? मॉलिक्युलर वेट इन्क्रीज झालं, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट वाढतं. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीज. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट गोज ऑन इन्क्रीजिंग इफ यू इन्क्रीज द मॉलिक्युलर वेट. म्हणजे मिथेनपेक्षा इथेनचा बॉइलिंग पॉइंट झाला, त्यापेक्षा प्रोपेन, त्यापेक्षा ब्युटेन, त्यापेक्षा पेंटेन असं. तसेच अल्किन्समध्ये इथिनपेक्षा प्रोपीन, प्रोपीनपेक्षा ब्युटीन, ब्युटीनपेक्षा पेन. म्हणजे मॉलिक्युलर वेट वाढला तर काय होतं? बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट वाढतं. अरे किती? बट समजा माझ्याकडं अल्केन आणि अल्किन कुठलेही घ्या चालतं. हे बघा माझ्याकडं हे CH3, CH2, CH2, CH3 आहे. नॉर्मल ब्युटेन आहे आणि CH3, CH3 हे आयसोब्युटेन आहे. नॉर्मल आणि आयसोब्युटेन आहे. तर तुम्ही मला सांगा ह्याचं दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, कारण ते आयसोमर्स आहेत. सो C4H10 आहे. हाच अल्किन झाला म्हणून समजा, 2 हायड्रोजन कमी. ठीक आहे. तर ह्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू दिस. कसं काय? रूल आहे की हे वाढलं, काय ब्रांचिंग वाढलं तर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कमी होतो. का? वॅन्डरवॉल्स फोर्स वाढतो. हे बघा हे सरफेस एरिया बघा हे जास्त आहे, ही सरफेस एरिया कमी आहे. हे जरा हे बघा असा आपण स्क्वेअर मध्ये पकडू हा एरिया, हे असं गोल 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 कमी होते. कर्वड सर्फेसेस, लेस सरफेस एरिया, लेस वॅन्डरवॉल्स फोर्सेस, आणि लेस वॅन्डरवॉल्स फोर्सेस लेस बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट. म्हणून ब्रांचिंग वाढलं तर जरी देखील त्यांचा हे मोलार मास सेम असला, जरी सेम असला, मॉलिक्युलर वेट जरी सेम असला, त्यांचा बॉइलिंग पॉइंट बदलत जातो. म्हणजे बॉइलिंग पॉइंट ब्रांचिंग वाढलं, बॉइलिंग पॉइंट कमी होतं. म्हणून आपण असं लिहू शकतो N पेंटेन आहे, N पेंटेनचा बॉइलिंग पॉइंट जास्त ॲज कम्पेअर्ड टू आयसोपेंटेन, आयसोपेंटेनचा बॉइलिंग पॉइंट जास्त ॲज कम्पेअर्ड टू निओपेंटेन असे घेता येईल. किंवा प्रायमरी स्ट्रक्चरचा बॉइलिंग किंवा मेल्टिंग पॉइंट ज्यादा ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी ज्यादा ॲज कम्पेअर्ड टू टर्शियरी. सो दिस इज अबाउट द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. हे जनरली लक्षात ठेवायचं. काय? पहिला फिजिकल स्टेट, सोल्युबिलिटी जनरली इनसोल्युबल आहेत. फिजिकल स्टेटमध्ये सांगत असताना सुरुवातीचे गॅसेस, मग लिक्विड्स, मग सॉलिड्स असं सांगायचं. आणि बॉइलिंग पॉइंटमध्ये 2 गोष्टी सांगायच्या. बॉइलिंग पॉइंटमध्ये 2 गोष्टी कुठली सांगा? 2 गोष्टी. पहिली बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज, बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मोलार मास. ब्रांचिंग वाढलं,
बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉईंट कमी होतो. आर यू गेटिंग दिस? एनी प्रॉब्लेम? असंच आपण पुढं अल्काइन्स आणि अरोमॅटिक कंपाऊंडचे देखील फिजिकल प्रॉपर्टी डिटेलमध्ये बघूया. मी जाण्या अगोदर, एक्झिट करण्या अगोदर मी तुम्हाला विचारतो की प्लीज टेल मी अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये पोलार कोण आहे आणि नॉन पोलार? आणि त्यातल्या सगळेच नॉन पोलार आहेत, नो डाऊट, पण त्यातल्या त्यात कोणाच्यात पोलॅरिटी आहे का? पोलॅरिटी म्हणजे प्लस डेल्टा, मायनस डेल्टा, असं कोण? प्लीज सेंड इट द होमवर्क, डू इट.